जर मूठ मारताय तर आजच सोडून द्या. स्टॉप मास्टरबेशन. या स्टॉप मास्टरबेशनच्या ॲडव्होकेसीमुळे मला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. कोण म्हणतंय की हे सायंटिफिक नाहीये, सायंटिफिक नाहीये, आणि मी पुन्हा पुन्हा प्रत्येक ठिकाणी म्हणतोय की सायंटिफिक आहे. हे जे मास्टरबेशन प्रमोट केलं जात आहे हे अनसायंटिफिक आहे. आजचा मास्टरबेशन सोडाचा 3rd सेशन आहे. आपले जुने 2 व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता. मास्टरबेशनमुळे अर्ली डिस्चार्ज आणि मास्टरबेशनमुळे पिनाईल प्रॉब्लेम्सचे ऑलरेडी 2 सेशन मी घेऊन झालोय. आजचा 3rd सेशन आहे की काय मास्टरबेशन करणाऱ्या व्यक्तींमध्ये, मूठ मारणाऱ्या व्यक्तींमध्ये, मास्टरबेशन एडिक्ट्समध्ये स्पर्म क्वालिटी, सीमन क्वालिटी खराब होते. बऱ्याचदा बोललं जातं, सांगितलं जातं ऑल्टरनेटिव्ह मेडिसिनवाल्यांकडून की मास्टरबेशन केल्याने सीमन क्वालिटी खराब होते. सीमेन पातळ होतं, सीमेनची क्वालिटी खराब होते, स्पर्म काउंट कमी होतात, प्रेग्नन्सी रेटमध्ये प्रॉब्लेम येतो. आणि जेवढे काही डॉक्टर्स आहेत ॲलोपॅथीमध्ये ते म्हणतात की नाही, हे सगळं खोटं आहे, असं काही होत नाही. मास्टरबेशन ही खरं तर एक हेल्दी हॅबिट आहे. मास्टरबेशन तर मल्टीव्हिटॅमिन आहे, रोज घ्यायला हवं. मास्टरबेशन तर एक्सरसाइज आहे, रोज करायला हवी. पण मी पुन्हा माझ्या व्ह्युअर्सना आज पुन्हा सांगू इच्छितो की मास्टरबेशन अनहेल्दी आहे. मास्टरबेशन नॅचरल नाही आहे. मास्टरबेशन आज सोडत असाल तर आज सोडा, सुटत नसेल तर त्यासाठी प्रयत्न करा. मास्टरबेशनमुळे स्पर्म पॅरामीटर्स, सीमन क्वालिटी, सीमन क्वांटिटी, स्पर्मची मॉर्फॉलॉजी, स्पर्म काउंट, स्पर्म सगळं खराब होतं. आता हे मी कसं सांगतोय, हे मी तुम्हाला यासाठी सांगत नाही की मला वाटतं जे डॉक्टर्स आहेत जे म्हणतायत प्रूफ दाखवा, आज त्यांच्यासाठी प्रूफही आणलाय, त्यांच्यासाठी स्टडीही आणलंय. मला असं म्हणायचं नाही की स्टडी फक्त माझ्याकडेच आहे. या स्टडीज इंटरनेटवर अवेलेबल आहेत, अनेक वर्ष अवेलेबल आहे. पण आपला चष्मा काळा करून, या स्टडीजना इग्नोर करून आणि पुन्हा पुन्हा हे बोलून की मास्टरबेशन हेल्दी आहे. खरं तर मास्टरबेशन करणारी मुलं पुन्हा पुन्हा आजारी होत आहेत, अनहेल्दी होत आहेत, सेक्स प्रॉब्लेम घेऊन येत आहेत, फर्टिलिटी प्रॉब्लेम घेऊन येत आहेत. मास्टरबेशन करणाऱ्यांची प्रेग्नन्सी होत नाहीये, कपल्स त्रासलेले आहेत. तर कसं हे एक्सप्लेन करणार? तर आज पहिली स्टडी आपण तुमच्याशी डिस्कस करणार आहोत. ही जपानमधून आहे, ही तिथल्या डिपार्टमेंट ऑफ युरोलॉजीमधून आहे, डॉक्टर्सद्वारा केली गेलेली आहे. स्टडीजचे स्क्रीनशॉट स्क्रीनवर बघू शकता. आणि ही स्टडी क्लिअरली सांगते आहे, यांनी असं केलं आहे, यांनी लोकांना बोलवून काहींचे त्यांनी मास्टरबेशनचे सॅम्पल घेतले आणि काहींचे सॅम्पल त्यांनी सेक्सच्या दरम्यान घेतले. सेक्स करायला अलाउ केलं आणि सेक्स दरम्यान घेतले. आणि त्यांना आढळलं की जे सीमन मास्टरबेशनमध्ये मिळालं आणि जे सीमन सेक्स करताना निघालं, सेक्सच्या दरम्यान मिळवलं, त्यामध्ये स्पर्म काउंट, स्पर्मची मोटॅलिटी, सीमनचं व्हॉल्यूम, सीमनचा घट्टपणा, नॉर्मल स्पर्म, नॉर्मल सगळं काही मास्टरबेशनमध्ये मिळवलेल्या सॅम्पलपेक्षा 2-3 पटीने रेअर आहे. म्हणजे असं की जो स्पर्म सेक्स दरम्यान निघतो, इंटरकोर्स दरम्यान निघतो, तो स्पर्म मास्टरबेशनपासून निघणाऱ्या स्पर्मपेक्षा हेल्दियर आहे, फास्टर मुव्हिंग सुद्धा आहे, क्वालिटीही चांगली आणि सीमन व्हॉल्यूमही चांगलं आहे. तर हे तर प्रूव्हन आहे की मास्टरबेशनमुळे प्रॉपरली डिस्चार्ज होत नाही, इजॅक्युलेशन होत नाही. का होत नाही हे मी तुम्हाला नंतर सांगेन. पण पहिली स्टडी ही आहे जी क्लिअरली सांगते की प्रत्येक फंक्शनप्रमाणे असं आहे, प्लाझ्मा व्हॉल्यूम आहे, सीमनचं व्हॉल्यूम जे आहे ते सेक्समध्ये जास्त निघतं. मग एक स्टडी आहे मलेशियातून. मलेशियामध्ये तुम्हाला माहिती आहे मलेशिया मुस्लिम कंट्री आहे, तिथे मास्टरबेशनवर रिलिजियस इनिबिशन आहे. तर तिथल्या एका IVF सेंटरने एका क्लिनिकमध्ये मास्टरबेशन करून घेतलं आणि ज्या पेशंटने घरातून सॅम्पल आणलं होतं त्यांच्या सॅम्पलमधून IUI म्हणजे प्रेग्नन्सीचा अटेम्प्ट केला आणि त्यांना कळलं की ज्या पेशंट्सनी सॅम्पल घरातून आणलं होतं, ज्या पेशंट्सकडून सॅम्पल सेक्स दरम्यान मिळवलं होतं, त्यांच्यामध्ये स्पर्म क्वालिटी तर बेटर होतीच, IUI आणि IVFचा सक्सेस रेटही डबल होता. म्हणजे सक्सेस रेट ऑफ IUI वॉज 20% वर्सेस 11% ज्या लोकांनी मास्टरबेशन करून सॅम्पल दिलं. तर तुम्ही समजून घ्या की सेक्शुअल सॅम्पल ऑलमोस्ट 2 पट बेटर मिळालं. आणि ही लोकं ती आहेत ज्यांना इनफर्टिलिटी आहे, म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम झाला होता. त्यांच्या आताही सापडलं की जो सेक्शुअल सॅम्पल आहे स्पर्मचा तो मच बेटर इन क्वालिटी मिळाला. मग आणखी एक स्टडी आहे जी US मधून आली आहे. ही आहे 1985 म्हणजे आजपासून 25 वर्ष आधी पब्लिश झाली होती, ज्यात आढळलं की जो इजॅक्युलेट प्रोड्यूस ड्युरिंग कॉर्टस इज सुपिरियर टू दॅट प्रोड्यूस बाय मास्टरबेशन with respect to semen volume, sperm concentration, progressive motility and even morphology. या स्टडीज 85, 89 आणि 93 मध्ये का दाबली गेली माहीत नाही.
Volume is increased by 48%, sperm is increased by 300%, progressive mortality by 60% and normal morphology by 22%. म्हणजे जे स्पर्म इजॅक्युलेशनने सेक्सने बाहेर येईल ते 50 to 300% बेटर असतं मास्टरबेशनमध्ये काढलेल्या स्पर्म आणि सीमनपेक्षा. मग आणखी एक स्टडी आहे जी ऑस्लोहून आली आहे, ऑस्लो नॉर्वे, 1986ची. तेव्हापासून माहिती आहे सायंटिफिक कम्युनिटीला, डॉक्टर्सना, की लेवल ऑफ फ्रुक्टोज, ॲसिड फॉस्फेटेस, सिट्रिक ॲसिड, झिंक, टेस्टोस्टेरॉन, प्रोस्टाग्लॅन्डिन, स्पर्मिडिन अँड स्पर्मिन वर हायर इन इजॅक्युलेट कलेक्टेड बाय कॉयटस. म्हणजे सेक्स करताना जे सीमन निघतं त्यामध्ये स्पर्मच्या नरिशमेंटसाठी जे काही गरजेचं असतं, टेस्टोस्टेरॉन असो किंवा स्पर्मिन असो किंवा त्या आतमध्ये लसिधन असो किंवा त्यामध्ये जे काही स्पर्मला आवश्यक आहे ते इजॅक्युलेशनमध्ये जास्त निघतं मास्टरबेशनच्या कंपॅरिझनमध्ये. इतरही स्टडीज आहेत, असं नाही आहे. आणि आता तुम्ही पाहाल की सायंटिफिक लिटरेचर आहे ज्यात मास्टरबेशन आणि इजॅक्युलेशनमध्ये फरक आहे. मास्टरबेशन, तुम्हाला एक्झाम्पल देऊ का? जेवण जेवा आणि जेवण जे पोटी वाटे जातं आणि जेवण जे उलटी वाटे जातं. आता न पचलेलं जेवण जे उलटी वाटे जातं आणि अन्न जे पोटी वाटे जातं, तर कोण म्हणेल हे दोन्ही तर सेम आहे. माझे पेशंट्स म्हणतात की काय फरक आहे मास्टरबेशन आणि इजॅक्युलेशनमध्ये. आता खूपशा फिमेल इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्या म्हणतात की काय फरक आहे मास्टरबेशन इजॅक्युलेशनमध्ये, सीमन डिस्चार्ज तर आहे. नाही, खूप फरक आहे. जेव्हा तुम्ही इजॅक्युलेट करता, जेव्हा तुम्ही सीमेन सेक्स दरम्यान काढता, त्यावेळी तुम्ही कम्प्लीट अराउझलमध्ये असता. अराउझल म्हणजे सेक्स्युअल अराउझल आहे. तुम्ही मेंटली अराउज्ड आहात, तुम्ही फिजिकली अराउज्ड आहात, तुमच्या आतले हार्मोन्स पीकवर आहेत, तुमचे कॉर्टिसॉल लो आहेत, तुमचे एन्डॉर्फिन हाय आहेत, तुमच्या पेनिसपासून प्रॉस्टेटपर्यंतचे सगळे ऑर्गन्स काम करतायत, सिक्रेशन बनतंय, सिमेनमध्ये सगळे जे ॲक्टिव्हेटिंग पदार्थ आहेत, सगळे जे अँटी इन्फ्लेमेटरी पदार्थ आहेत, ते सगळे प्रोड्यूस होतात. सीमन पूर्ण सेमिनल रिसायकलमध्ये कलेक्ट होतं आणि त्यानंतर जाऊन कुठे डिस्चार्ज होतं. मास्टरबेशनमध्ये तुम्ही अराउज होत नाही, तुमचे हार्मोन्स वाढत नाही, तुमचा कॉर्टिसॉल वाढतो, तुमचे इन्फ्लेमेटरी इश्यूज वाढतात, ना प्रोस्टेट काम करतंय, कुठलंही इजॅक्युलेटिव्ह डक्ट काम करत नाही, सेमिनल सायकल काम करत नाही. फक्त सुरुवातीचं जे म्युकस आहे ते बाहेर निघतं आणि त्यामध्ये कुठलंही हेल्दी स्पर्म नसतं. आणि हळूहळू तुमचा पेल्विक फ्लोर कमजोर होतो, तुमचे रिफ्लेक्सेस कमजोर होतात, तुमचा अराउझल रिस्पॉन्स खराब होतो, तुमचे हार्मोन्स हाय लेवलवर असतात, तुमची एन्झायटी वाढते, तुमचे टेस्टोस्टेरॉन लो होतात. आणि मिळतं काय की मास्टरबेशन एडिक्ट्समध्ये, मास्टरबेशन करणाऱ्या मुलांमध्ये, मास्टरबेशन करणाऱ्या ॲडल्ट्समध्ये स्पर्म क्वालिटी खराब होऊन जाते. पेशंट म्हणतो की सीमन कमी येतंय, घट्ट येत नाही, अगदी क्लिअर लिक्विडसारखं येतंय, त्यात स्पर्म काउंट नाही आहे, वाईफ प्रेग्नंट होत नाही आहे. म्हणजे मास्टरबेशन तुमच्या सीमनला प्रत्येक लेवलवर खराब करते. आणि ॲडव्होकेट केलं जातं की तुम्ही मास्टरबेशन करत राहा, मग ते तुम्ही 2दा करा किंवा 3दा करा. तर हे लिटरेचर मी तुम्हाला दाखवलं, ते म्हणतंय की मास्टरबेशनमुळे इजॅक्युलेशनमधली सीमेन क्वालिटी, सीमेन क्वांटिटी बेटर आहे, प्रत्येक गोष्ट बेटर आहे. तर मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही मास्टरबेशन आजपासूनच क्विट करा. ठीक आहे, क्विट मास्टरबेशन फ्रॉम टुडे. बेनिफिट्स खूप आहेत. हा पार्ट 3 आहे, असे 6 पार्ट्स बनवायचे आहेत मला, पण कारण प्रत्येक गोष्ट रिसर्च करून तुमच्यापुढे आणताना मला वेळ लागतोच. मग क्विट मास्टरबेशन जर तुम्हाला सेमिनल लाईफ, तुम्हाला मुलं जन्माला घालायची आहेत तर. मग शेवटचा प्रश्न असा येतो की जर आम्ही मास्टरबेशन क्विट केलं फॉर एक्झाम्पल आज, तर किती दिवसात आम्हाला इम्प्रूव्हमेंट मिळेल? याची 2 उत्तरं आहेत. पहिलं की तुम्ही किती वर्षांपासून मास्टरबेशन केलंय आणि तुम्ही किती वेळासाठी ते क्विट करताय. जर तुम्ही अनेक वर्ष मास्टरबेशन केलं असेल तर इट विल टेक ॲटलिस्ट 3 to 4 मंथ तुमच्यात इम्प्रूव्हमेंट येण्यासाठी. यावरही अभ्यास झालाय की जर ॲब्स्टेनन्स केला गेला, जर तुम्ही इजॅक्युलेशनच सोडलं काही काळासाठी, जर तुम्ही मास्टरबेशनच सोडलं काही काळासाठी, तर तुमच्या सीमनला इम्प्रूव्ह होण्यासाठी, पहिलं म्हणजे इम्प्रूव्ह होतं का? हो, इम्प्रूव्ह होतं. ही आणखी एक स्टडी आहे जी US कडून आहे, जी या बाबतीतच बोलते. आणि यात यांनी साधारण 900 स्टडीज अभ्यासून फायनली एक पब्लिकेशन बनवलंय. आणि यांचं पब्लिकेशनद्वारे म्हणणं आहे की येस, इजॅक्युलेशन बंद केल्याने तुम्हाला फायदा मिळतो प्रत्येक बाबतीत. तुमचा व्हॉल्यूम वाढेल, तुमचा काउंट वाढेल, तुमची मोटालिटी वाढेल, तुमची मॉर्फॉलॉजी वाढेल, तुमचं सीमन pH इम्प्रूव्ह होईल, तुमचं DNA फ्रॅगमेंटेशन रेट इम्प्रूव्ह होईल. काही फायदे तुम्हाला ॲज सून ॲज 24 hours ते 48 hours मिळतील. काही फायदे तुम्हाला 3 ते 10 दिवसात मिळतील आणि काही फायदे तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यात मिळायला सुरुवात होते. तर जर तुम्ही मास्टरबेशन करताय आणि तुम्हाला वाटतंय की ते हेल्दी आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे मास्टरबेशन मल्टीव्हिटॅमिन नाही आहे, हे तुम्हाला गरजेचं नाही आहे. थोडासा कंट्रोल डेव्हलप करा. सेकंड, मास्टरबेशन कंट्रोल होत नसेल तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी करा, ॲटलिस्ट टाईम सेट करा.
मास्टरबेशनपेक्षा बेटर आहे इंटरकोर्स. तुमचं लग्न झालं नाहीये, सेक्स करू शकत नसाल तर तुमच्या ब्रह्मचार्यावर फोकस करा. त्यात किगल एक्सरसाइज ॲड करा, L-आर्जिनिन घ्या, व्हिटॅमिन D पूर्ण मिळवा, मल्टीव्हिटॅमिन वेळेवर घ्या आणि तुमच्या लक्षात येईल की तुमची सीमेन क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आहे, सीमन रिटेन्शन इम्प्रूव्ह झालंय, सीमनचा कंट्रोल इम्प्रूव्ह झालाय आणि धातूसारखा प्रॉब्लेम आणि नाईटफॉलसारखा प्रॉब्लेम सुद्धा बऱ्याच प्रमाणात इम्प्रूव्ह होईल. जर एखादा डॉक्टर, जर कोणी सुडो डॉक्टर, फेक डॉक्टर मास्टरबेशन प्रमोट करत असेल, तुम्हाला मास्टरबेशनचे फायदे समजावतोय, तर मी म्हणेन आधी तर तुम्ही कन्फर्म करा की मास्टरबेशनच्या बाबतीत खरंच त्याला काही माहिती आहे. ॲक्च्युअल लाईफमध्ये त्याने मास्टरबेशनचे काही रुग्ण पाहिले तरी आहेत का? किंवा फक्त पेपरवरचं नॉलेज, इंटरनेटवरनं उचललेली माहिती. कारण जर तुम्ही ॲड टाकली गुगलवर तर गुगलही तुम्हाला सगळ्यात आधी रिझल्ट दाखवेल मास्टरबेशन हेल्दी आहे. जे मास्टरबेशनचे अँटी नेगेटिव्ह इन्फॉर्मेशन गुगल दाबतो किंवा मागे टाकतो, यामुळे लोकांना वाटतं की मास्टरबेशन हेल्दी आहे. आणि हे डेकॉटमी आहे, म्हणजे एका बाजूला त्याला नुकसान होतंय आणि त्याला दिसतंय नुकसान होताना, दुसऱ्या बाजूला त्याला इन्फॉर्मेशन मिळत नाही की हे निगेटिव्ह आहे, तो सोडू शकत नाहीये. सो फॉर टुडेज यूथ अँड फॉर युअर पर्सनल हेल्थ, हा चॅप्टर 3 लक्षात ठेवा. मास्टरबेशन इज अनहेल्दी. क्विट टुडे. मास्टरबेशनमुळे होणाऱ्या इतर नुकसानांसाठी व्हिडिओ 1 आणि व्हिडिओ 2 ऑलरेडी ऑनलाईन आहे. लिंक या व्हिडिओमध्ये मिळेल, तीही तुम्ही परस्यू करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर. आणि जर मी या व्हिडिओतून तुम्हाला काही बेनिफिट पोचवलं असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड कॉलिग्स. जय हिंद.